भारतातल्या निवडणुकीवर आतापर्यंत भारतातल्या विरोधी पक्षांनी आरोप केले आहेत, पण आता भारतातल्या या निवडणुकीवर आरोप झाले थेट अमेरिकेतनं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे आरोप केले आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपानुसार अमेरिकेतनं 182 कोटी रुपयांचा निधी हा भारतात पाठवण्यात आलाय। भारतातलं मतदान वाढवण्यासाठी हा निधी पाठवण्यात आलाय, पण या माध्यमातून एक वेगळाच नेता निवडून आणण्याची योजना ही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची होती, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। तसंच या संदर्भातले पुरावे माहिती आपण भारताला देऊ असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलंय। मियामी मधल्या एका परिषदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केलाय, अमेरिकेतनं हा जो 182 कोटी रुपयांचा निधी भारतातलं मतदान वाढवण्यासाठी पाठवण्यात आला, तो निधी हा US एडच्या माध्यमातून भारतात पाठवण्यात आल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांमध्ये जो दुसरा नेता निवडून आणण्याच्या संदर्भामध्ये भाष्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे, तो दुसरा नेता म्हणजे राहुल गांधी असल्याचं म्हटलं जात आहे। या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपानंतर काँग्रेसनं डोनाल्ड ट्रम्प यांचा हा आरोप हास्यास्पद असल्याचं म्हटलंय। तसंच केंद्र सरकारनं डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगानं अमेरिकेतनं जो निधी भारतात आलेला आहे, तो निधी सरकारी किंवा मग बिनसरकारी अशा ज्या यंत्रणांना गेलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून जाहीर करावी अशी मागणी केली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या आरोपाचे पडसाद हे भारतीय राजकारणावर होतील असं म्हटलेलं आहे, पण आत्ता पावे तो काँग्रेस व्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आरोपाच्या अनुषंगानं आक्रमक भूमिका किंवा आक्रमक मागणी केल्याचं समोर आलेलं नाही।